शुभ सकाळ सर्वांना. तर आज आमची सुरुवात झाली होती प्लेन उडवण्यापासून. तर आम्हाला बाबाच्या डोक्यामध्ये प्लेन उडवायचं होतं. कसं आहे ना, आमच्यासाठी दुसरीकडे जागा कुठे नाही, त्याच्यामुळं बाबाच्या डोक्यामध्ये प्लेन उडवत होतो. आमचे बाबा बसले होते पायाला औषध लावत, तर आम्ही प्लेन घेऊन गेलो डोक्यामध्ये उडवण्यासाठी. आणि मग माझं इकडं चालू होतं दळण करायचं काम. आमच्या साहेबाला बसवलं होतं वरती डोंगरावर नाही हो, म्हणजे टेबलावरती बसवलं होतं, कारण खाली दळण करत बसले होते. म्हणून मग म्हटलं तो मध्ये करेल, म्हणून त्या साहेबाला आमच्या डोंगरावर बसवून दिला आणि मग खाली दळण करत बसले. घरातलं पीठ थोडंसंच होतं, म्हणून मग म्हटलं अगोदर आपण दळण करून घेऊ. कामं वगैरे सगळे आवरले होते, दुपारचं जेवण वगैरे 5 वाजले होते, म्हणून म्हटलं अगोदर आपण ना पटापटा दळण करून घेऊ. गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्ही पण दळण करायचं होतं. मग दोन्ही पण दळण करून घेतले. दळण झाल्यानंतर मग काय, मला पिशवी सापडत नव्हती मग म्हणून मी कॅरी बॅग घेतली आणि कॅरी बॅगमध्ये 4 किलो ज्वारी आणि 6-7 किलो गहू असे दळण करून दोन्ही पण बांधून ठेवलं. इतकी घाण निघली ना त्याच्यामध्ये, बापरे! दळण करता करता कंबर आणि पाठ माझी दुखून गेली. कधी कधी असं वाटतं ना, बाहेर जाऊन काम केलेलं पुरतं. बाहेर जाऊन काम केलं तर 4 पैसे तरी घरी येतील. घरातले कामं दिसून येत नाहीत. कितीही केलं ना तरी ते घरातले कामं संपतच नाहीत आणि ते दिसून पण येत नाही. मग अजून संध्याकाळी असं वाटतं की काय केलं आपण. पण दुखतं तर इतकं, मानपाठ सगळी एका जागी होती एवढी दुखतं, पण कामच दिसून येत नाहीत. मग काय, आणि नेमकी मी ज्या गोणीमध्ये गहू नीट करून टाकले ते गोणी पण फाटकी होती, म्हणून मग परत मला ती गोणी चेंज करावी लागली. नुसतं इकडून तिकडून इकडं करण्यातच वेळ जातो. दळण तर केलं पटापटा, आणि मग काय नंतर संध्याकाळची कामं पण करायची होती. झाडझूड पूजा वगैरे करायची राहते संध्याकाळची. आणि इकडं दोघा भावाचं असं काय उतू चाललं होतं, काय करणार. मोबाईल घेऊन बसले होते ना दोघं पण. मग त्या मोबाईलसाठी